मनःपूर्वक धन्यवाद. कारण आज या विषयावरती त्यांनी मला इथे बोलायला दिलं आणि त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधता आला. आपल्या सगळ्यांशी साधलेला संपर्क हा जसा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो, तसाच काही अंशी त्या निमित्तानं माझंही या विषयाचा अभ्यास आणि मांडणी या स्वरूपामध्ये होणं, यासाठीही उपयुक्त होतं. त्यामुळे सर्वप्रथम संयोजकांना धन्यवाद आणि आता विषयाकडे वळूया. संस्कृत कोशवाङ्मयाची ओळख आणि संशोधनात वापर असं आपण शीर्षक दिलेलं असलं, तरी मला असं वाटतं की जो काही वेळ आपल्या हाताशी आहे, तो पाहता ओळख न होता ती तोंड ओळखच होणार आहे. पण या विषयाशी तुमची अगदी जवळून सखोल आणि छान ओळख व्हावी, यासाठी एक कल्पना आणि एक वेगळी युक्ती मी तुम्हाला या व्याख्यानाच्या शेवटी आणि उद्याही परत नक्कीच सांगणार आहे. कोश हा जो शब्द आहे, तो सामान्यपणे आपण साठा, अशा साठा ज्या ठिकाणी आहे अशी जागा म्हणून वापरतो. त्यामुळे शस्त्रांचा साठा किंवा धनाचा साठा याबरोबर शब्दांचा जिथे साठा असतो, तो शब्दांचा कोश. आणि सामान्यपणे कोश म्हणजे डिक्शनरी आपण कशासाठी वापरतो? तर असं लक्षात येतं, की एखाद्या शब्दाला आपल्याला जेव्हा समानार्थी शब्द शोधायचा असतो किंवा एखादा शब्द योग्य आहे की अयोग्य आहे, याविषयी आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, की कुठला शब्द बरोबर, एखादा शब्द ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे. तर हे जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा ते अचूकपणे निर्णय देणारी जर काय गोष्ट असेल, तर तो ग्रंथ म्हणजे शब्दकोश. एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा असेल, अर्थाच्या छटा माहिती करून घ्यायच्या असतील, तरीही आपण शब्द पाहतो. एखादा शब्द लिहायचा कसा याची जाणीवही आपल्याला कोश बघून येते. एखादा शब्द भाषेमध्ये वापरायचा कसा हे सुद्धा आपल्याला कोशाच्या सहाय्याने माहिती करून घेता येतं. कुठल्याही कोशाचा कोशकर्ता जो असतो, त्याचा कोश बनवण्याचा जो उद्देश आहे आणि कोश कुणासाठी तो करतोय, यानुसार कोशाचा आकार, त्याची रचना या सगळ्या गोष्टी ठरत जातात. आता एखादा कोश हा कुणासाठी तयार केलाय, त्या कोशकर्त्यांनी काय-काय साहित्य वापरलंय आणि त्याला काय-काय माहिती द्यायची आहे, या गोष्टीसुद्धा कोशाचा आकार, कोशाचा प्रकार आणि त्यातलं कंटेंट या गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. अनेक वेळा संस्कृत कोशकार हे या गोष्टीची खूप सखोल माहिती देतात, असं लक्षात येतं. अ, धरणी कोशाच्या अगदी सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये "कवीनाम सुख हेतवे" असं तो कोशकर्ता म्हणतोय आणि तो सूचन करून देतोय, की हा कवींसाठी, कवींना सोपं जावं एखादं काम म्हणून मी अ, हा कोश तयार केलाय किंवा "कवे हे शीघ्र कवित्वाय" असं शीघ्रबोधिनीच्या सुरुवातीच्या काव्यामध्ये म्हटलंय. अ, "कवी कंठभूषणार्थ" असं हलायुध म्हणतो किंवा यासारखे जे काही उल्लेख आहेत ते फार महत्त्वाचे ठरतात. कारण कोशकर्ता त्याची कोश बनवण्यामागची भूमिका तिथे सांगत असतो आणि तो कोश कुणासाठी आहे हेही त्यातनंच सूचित होत असतं. संस्कृत कोशांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर असं लक्षात येतं, की संस्कृत कोश म्हणजे साधारणपणे गेल्या 2000 वर्षामध्ये जे काही कोशवाङ्मय संस्कृत भाषा जाणणाऱ्या, संस्कृत भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या लोकांना उपलब्ध आहे, त्या सर्व साहित्याचा आढावा आपल्याला काही मिनिटात घ्यायचा आहे. त्यामुळे अर्थातच हा धावता आढावा असणार आहे आणि काही टप्प्यांमध्ये आपण हा आढावा विभाजित करूया. ते टप्पे मी लवकरच सांगते. तत्पूर्वी काही महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांच्या याद्या करून शब्दांची नोंद करणं, ते शब्द जतन करणं, हा उद्देश कुठेतरी सगळ्यात सुरुवातीच्या काही कोशांमध्ये असल्याचं आपल्याला आढळून येतं. अ, धन्वंतरी या निघंटूच्या सुरुवातीचं एक वाक्य मी इथे उद्धृत केलंय, की "हिताय वैद्यपुत्राणाम" मगाशी जसं म्हटलं तसं, कुणासाठी कोश बनवायचा आहे? तर वैद्य लोकांना उपयोग व्हावा म्हणूनच मी हा कोश बनवलाय, असं धन्वंतरीय निघंटूच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलंय किंवा शाश्वत कोश हा मुलांसाठीच बनवलाय, असा त्याच्यात स्वच्छ उल्लेख आहे. हेमचंद्राचे जे कोश आहेत,
हे हेमचंद्राचे बहुतेक सर्व कोश हे व्याकरण ग्रंथाची त्याच्या व्याकरण ग्रंथाची परिशिष्ट या स्वरूपात त्यांनी लिहिलेत. कोश हे वेगवेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात संस्कृत वाङ्मयामध्ये. त्यामुळे प्रकाशित पुस्तकाच्या स्वरूपात आज आपल्याला जसे ते मिळतात, तसे कित्येक कोश अजूनही अप्रकाशित आहेत. ते हस्तलिखितांच्या स्वरूपातच अजूनही आहेत. त्यामुळे त्याच्या चिकित्सक आवृत्ती अजूनही तयार झालेल्या किंवा प्रसिद्ध झालेल्या नाहीयेत. खूप वेळा काही कोश हे दुसऱ्या कुठल्यातरी पुस्तकाचा भाग म्हणूनही आलेले असतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अग्निपुराण या पुराणामध्ये एक कोश आहे. हा काही पूर्णपणे नवीन असा कोश नाही, पण तो त्या पुराणामध्ये पुराणाचा भाग म्हणून तिथे आलाय. तर तात्पर्य वेगवेगळ्या ठिकाणी हे कोश आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये आलेले आढळतात. कोशकर्त्याची वेगवेगळी उद्दिष्ट कशी असतात, तर त्याच्यासाठी हे एक उदाहरण इथं आपण बघतोय, की पुरुषोत्तमाचा जो कोश आहे, त्या कोशालाच त्यांनी त्रिकांड शेष असं नाव दिलंय. म्हणजे अमरकोशाला त्रिकांड म्हणतात आणि अमरकोशामध्ये ज्या शब्दांचा उल्लेख केलेला नाही, त्या शब्दांचं नोंद व्हावी, त्या शब्दांची एकत्रितपणे साठवणूक व्हावी, म्हणूनच त्यांनी त्रिकांड शेष हा ग्रंथ रचलाय. किंवा जिनदेवाच्या कोशामध्ये अमर आणि हेमचंद्र यांनी गाळलेले जे काही शब्द आहेत, त्याची नोंद करावी म्हणूनच त्यांनी तो कोश केलाय आणि हे सुरुवातीला बहुतेक कोशकार सांगतात. त्यामुळे कुठलाही कोश आपण सुरुवातीपासून वाचायला घेतला, की सुरुवातीच्या भागामध्ये त्याची परिभाषा कोशकारांनी अनेक वेळा दिलेली आढळते. 14व्या शतकानंतर तयार झालेले जे कोश आहेत, त्यामध्ये वेगवेगळे अलंकारिक शब्द देण्यासाठी कवींसाठी जे बनवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तसा उल्लेख केलेला आढळतो किंवा अनेक वेळा एखादी रचना करत असताना अमुक अक्षर शेवटी यायला हवं, अशी त्या कवीची गरज असू शकते आणि म्हणून अंत्याक्षर अमुक आहे, अशा पद्धतीची वर्गवारी करून काही शब्दांची साठवणूक केलेली आढळते. द्विरूपकोश नावाचे जे प्रकार आहेत, त्यात एकाच शब्दाची 2 रूपं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोश कसे आहेत आणि कोश किती आहेत, अशी मनामध्ये आपल्याला शंका निर्माण होते, की 2000 वर्षाच्या काळात निर्माण झालेले कोश म्हणत असताना संस्कृत कोश नेमके आहेत किती? तर वेगवेगळ्या संशोधकांनी कोशांच्या कोशांची ही आकडेवारी दिलेली आढळते. भांडारकरांनी 80 कोश म्हणलंय, वाशी आपटेंनी 228 म्हणलंय, हरगोविंद शास्त्रींनी 101 कोशांचा उल्लेख केलाय आणि कोशशास्त्राचा आणि कोशांचा, संस्कृत कोशांचा विशेषतः सखोल अभ्यास केलेल्या मधुकर पाटकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये 80 कोश आहेत, असं उल्लेख केलेला आहे. या कोशांचे प्रकार आपल्या अध्ययनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारामध्ये करता येऊ शकतात. खूप प्रकारचे कोश आहेत. या कोशांचं वैशिष्ट्य असं, की हे सगळे कोश हे अ, पुरातन जुने जे संस्कृत कोश आहेत, हे बहुतेक सर्व कोश हे एकभाषिक आहेत. एकाच भाषेमध्ये रचलेले आहेत. ते छंदोबद्ध रचना आहेत त्या आणि समानार्थता आणि अनेकार्थता या दोन्हीची नोंद तिथे केलेली आहे कोशांमध्ये आणि या कोशांचं वर्गीकरण आपण ढोबळ मनाने असं करू शकतो, की निघंटुवर्गीय कोश, त्याचाच एक भाग म्हणून व्याकरण विषयक कोश आपल्याला म्हणता येईल, की जिथे शब्दांची जंत्री, शब्दांची यादी एकत्र साठवून ठेवली आहे. त्यानंतर अभिजात संस्कृत कोश, जे कवींसाठी निर्माण झालेले कोश आहेत असे. त्याचबरोबर संस्कृतच्या कोशांबरोबरच आपल्याला संस्कृतचा अभ्यास करणाऱ्या आणि त्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या लोकांसाठी काय उपयोगी आहे, हे पण बघायचंय. त्यामुळे वेगवेगळे द्वैभाषिक संस्कृत कोश, की संस्कृतमधले शब्द वेगवेगळ्या भाषांच्या आधाराने जाणून घेण्यासाठी, त्या संकल्पना जाणून घेण्यासाठी निर्माण झालेले कोश. तसंच काही विषय विशिष्ट कोश आहेत आणि काही आधुनिक विश्वकोशात्मक कोश आहेत. यातल्या काही विभागांची माहिती आपण आजच्या व्याख्यानात घेऊया आणि काही विभाग आपण उद्या बोलूया. सर्वप्रथम निघंटुवर्गीय कोशांमध्ये आपल्याला असं दिसतं, की बरेचसे कोश हे एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा एखाद्या ग्रंथावर असे आधारित आहेत. वेगवेगळ्या शब्दांच्या याद्या कशासाठी? तर स्मरणासाठी आणि त्या शब्दांच्या जतनासाठी असाव्यात, असं वाटतं.
यामध्ये आपल्याला जो निघंटू म्हणून एक कोश माहिती आहे. त्या कोशाविषयी वि.क. राजवाडे आणि त्रिपाठी यांच्या मते असं म्हटलंय, की कदाचित निघंटू हा ऋग्वेदावर आधारित असणाऱ्या शब्दांचा संग्रह असणारा निघंटू म्हणजे कोश असावा आणि असे अन्य संहितांचेही कदाचित पूर्वी उपलब्ध असावेत. पण आपल्यापर्यंत येत असताना हा एकच निघंटू आला, की जो ऋग्वेदातल्या शब्दांची यादी करतो. त्यामुळे मुख्यत्वे करून शब्दाच्या वर्गीकरण केलेल्या याद्या देणं, हा या निघंटूचा उद्देश आहे. निरुक्त ही अ, निघंटू या ग्रंथावरची टीका, पण निघंटू या ग्रंथाच्या स्पष्टीकरणासाठी, तो ग्रंथ समजून घेण्यासाठी त्यावर भाष्य करणारा असा जे काही निघंटूमध्ये 5 अध्यायात 5 विभागांमध्ये सांगितलंय, ते सगळं 12 विभागांमध्ये विस्तृतपणे सांगणारा असा हा निरुक्त ग्रंथ. या निघंटू आणि निरुक्त या अ, दोन्हीची नोंद ही वेदांग म्हणून केलेली असल्यामुळे त्याला सामान्यपणे कोश या विभागामध्ये जरी धरलं जात नसलं, वेदांग म्हणून त्याला महत्त्व दिलं जात असलं, तरी प्रत्यक्षात मात्र कोशवाङ्मयाची सुरुवात ही शोधत असताना सगळ्यात पहिला कोश म्हणून आपल्याला निघंटूचाच विचार हा करायला लागतो. आपण आता बघितलं तसं निघंटू ही पर्यायवाची शब्दांची जंत्री आहे. त्यातला एक भाग असा आहे नैघंटुक कांड जे आहे, त्यामध्ये समानार्थता अ, दाखवली आहे आणि तिथे पृथ्वीची इतकी नावं आहेत. म्हणजे पृथ्वीला समानार्थी शब्द काय-काय ऋग्वेदात वापरलेत, अशी ती यादी आहे. हिरण्यासाठी काय-काय वापरलेत, अशी यादी आहे. अंतरिक्षासाठी काय वापरलंय, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या याद्या या कांडात दिल्या आहेत. दुसरं जे कांड आहे ते आहे नैगम कांड. यामध्ये अनेकार्थतेचा विचार केलाय आणि दैवत कांडामध्ये विविध देवतांविषयी देवतांची नावं दिली आहेत. निघंटू हा ग्रंथ आता इथे आपल्याला बघता येईल, की पृथ्वी नामधेयानी असं म्हणून ही गौहू, गुमा, ज्मा, क्ष्मा, क्षा ही सगळी पृथ्वीची नावं आहेत. अशा पद्धतीनं निघंटूच्या पहिल्या अध्यायामध्ये ही समानार्थी शब्दांची यादी इथे दिली आहे. निघंटूचा काळ म्हटलं तर इसवी सनापूर्वीचं 4थं शतक असं सामान्यपणे म्हटला जातो. त्यानंतर निरुक्त या ग्रंथामध्ये निघंटूमध्ये दिलेल्या शब्दांच्या व्युत्पत्ती देण्याचं काम केलंय आणि त्या व्युत्पत्ती देत असताना सुद्धा सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये काय तत्वांच्या आधारे त्या व्युत्पत्ती दिल्या आहेत, याचं सविस्तर विवेचन केलंय आणि ती तत्व, ती प्रिन्सिपल्स तिथे सांगून त्याच्या आधारे या निघंटूमध्ये आलेल्या शब्दांच्या व्युत्पत्ती तिथे दिल्या आहेत. निघंटू हे नावच मुळी वेगवेगळ्या कोशांनाही नंतर दिलं गेलं, की जिथे वेगवेगळ्या वर्गीकृत अशा शब्दांच्या याद्या होत्या. यामध्ये राजनिघंटू अ, इसवी सनाच्या 5व्या शतकापूर्वी निर्माण झालेला आणि त्यानंतर झालेला धन्वंतरीय निघंटू, की जो बराच नंतरच्या काळामध्ये निर्माण झाला. पण राजनिघंटूवर आधारित असावा इतका तो त्या जवळचा आहे. असा हा दुसरा निघंटू हाही निर्माण झाला. ज्योतिषशास्त्र निघंटू नावाचाही एक निघंटू आपल्याला आढळून येतो. हे सांगण्याचा उद्देश असा, की निघंटू ही संकल्पनाच मुळी वर्गीकृत शब्दांच्या याद्या हे सांगण्यासाठी असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे निघंटू हे अगदी 17व्या शतकापर्यंत सुद्धा आपल्याला दिसतायत. यामध्ये हा जो धन्वंतरीय निघंटू आहे, हा आयुर्वेदामध्ये उपयुक्त अशा ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, अशा वनस्पतींची माहिती देणारा असा हा धन्वंतरीय निघंटू आहे आणि प्रत्येक वनस्पतीच्या जातीविषयी, आकृतीविषयी म्हणजे ती दिसते कशी, त्याचा वर्ण कसा, रस कसा आणि प्रभाव कसा, या सगळ्याची नोंद यांनी केली आहे. पण ती करत असताना वेगवेगळ्या वनस्पतींच्या याद्या देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या धन्वंतरी निघंटूच्या सुरुवातीला इथे वैद्यांसाठी हा कसा रचलाय, हे अतिशय स्पष्टपणे सांगितलंय, की काय उद्देशाने रचलाय. तर खूप वेळा असं होतं, की वेगवेगळ्या अ, सहाय्यकांच्या जंगलामध्ये विहार करणाऱ्या, फिरणाऱ्या अशा आदिवासी लोकांच्या सहाय्यानं या वैद्य लोकांना या वनस्पती गोळा करायला लागतात.
प्रत्येक विभागातल्या प्रत्येक या गटातल्या लोकांच्या मध्ये त्या वनस्पतीसाठी एकाच वनस्पतीसाठी वेगळं नाव असू शकतं. म्हणजे वैद्यांनी जरी अमुक एका वनस्पतीचं एखादं नाव सांगितलं, तरी त्या एखाद्या भिल्लाला ती वनस्पती वेगळ्या नावाने माहिती असेल. गोळा करून आणायला वैद्य स्वतः जाणार नाहीत. तेव्हा या लोकांना कसं सांगायचं? आणि त्यांना समजून सांगणं या उद्देशाने त्यांच्या भाषेतलं नाव वैद्याला माहिती असायला हवं. म्हणून हा निर्माण झाला. आणि एकाच औषधी वनस्पतीची वेगळी-वेगळी नावं सांगत असताना वनस्पतीच्या गुणधर्मानुसार या ग्रंथामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतं. आणि याच्यामध्ये गुडूच्यादी वर्ग, शतपुष्पादी वर्ग, चंदनादी वर्ग, करवीरादी वर्ग, कांचनादी वर्ग ज्याचे गुणधर्म, ज्याचा उपयोजन हे एका विशिष्ट रोगावर आहे, एका पद्धतीची आहेत, अशी अशा वनस्पतींना एकत्र यांनी केलंय. आपण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या विषयी माहिती देणारे असे अजूनही काही निघंटू पाहणार आहोत. या प्रत्येक निघंटूनी वेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण केलंय. वनस्पती त्याच जरी असल्या, तरी प्रत्येकाने त्याला वेगळ्या सेक्शनमध्ये घातलंय. इथे एवढेच याचे भाग दिलेत धन्वंतरी या निघंटूनी. गुडुच्चादी वर्गामध्ये देत असताना तो देतो कसा? तर गुडुच्चादी रयं वर्गः प्रथमः परिकीर्तितः पहिलाच हा वर्ग आहे. ऊर्ध्वाधो दोषधरणः सर्वामय विनाशनम. अनेक रोगांचं नाश करणारी अशी ही वनस्पती गुडूची म्हणजे काय? तर गुळवेल जिला आपण म्हणतो. तर त्याच्यानंतरचा येणारा निघंटू म्हणजे राजनिघंटू. 1375 या साली हा लिहिला गेलाय, रचला गेलाय आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर वनस्पती जरी त्याच असल्या, तरी त्याची विभागणी मात्र अगदी अजून छोट्या-छोट्या सेक्शनमध्ये केलेली आहे. तिथे काही मोजके असे 9 सेक्शन्स होते 9-10. इथे मात्र अपुपाती वर्ग, भूमी वर्ग, गुडुच्चादी वर्ग म्हणजे पुन्हा एकसारख्या वनस्पती एकत्र अशाच तत्वावरती हे एवढे सगळे केलेत. त्या व्यतिरिक्त इथे काही औषधी द्रव्यांचाही एक वेगळा सेक्शन केलाय. पानीयादी वर्ग, क्षीरादी वर्ग, वेगवेगळ्या प्राण्यांची दुधं ही कशी औषधी आहेत आणि कुठल्या रोगावरती औषधी आहेत, हे सांगणारा हा क्षीरादी वर्ग. मांसादी वर्ग, वेगवेगळे असे मिश्रकादी वर्ग हा मगाशीही होता. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे वर्ग करून, जास्त वर्ग करून राजनिघंटू या ग्रंथामध्ये त्याच औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. त्यालाच निघंटुराज किंवा अभिधान चूडामणी असंही नाव आहे. बऱ्याच कोशांमध्ये असं दिसतं, की त्या कोशांना वेगवेगळ्या पद्धतीनं ओळखलं जातं. आता हा मदनपाल निघंटू नावाचा निघंटू हा सुद्धा 14 सेक्शन्समध्ये त्याच गोष्टींची वर्गवारी करतो. फक्त वर्गवारी करायची त्याची पद्धत वेगळी आहे. वनस्पती किंवा औषधी द्रव्य तीच आहे. हे दाखवत असताना एक उद्देश याच्यामागे असा आहे, की असे अनेक कोश आपल्याला दिसतात, की जशी या कोशांची विभागणी वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते, तशी कोशांतर्गत विभागणी ही सुद्धा वेगळ्या पद्धतीने दिसते. अनेक वेळा निघंटूसारख्या ग्रंथांमध्ये अर्थाच्या दृष्टीनं हे कोश विभागलेले दिसतात आणि त्याप्रमाणे कांड केलेली दिसतात. अव्ययांसाठी मात्र बऱ्याच कोशांमध्ये वेगळा विभाग दिलेला आढळतो. कोशांच्या अंतर्गत विभागणीसाठी प्रत्येक कोशाने वेगळी पद्धत, वेगळी स्टाईल वापरली आहे. काही कोश कांडांमध्ये विभागणी करतात, काही अध्यायामध्ये, काही प्रकरणात, काही वर्गामध्ये, काही अधिकारात, काही परिच्छेद, मुक्तक, स्कंद आणि गुच्छ असे वेगवेगळ्या प्रकारे या विभागणी या कोशांमध्ये आढळते. आणि काही कोशांमध्ये मात्र अ, रचनात्मक किंवा तांत्रिक गोष्टींच्या आधारे अशी विभागणी केली आहे. म्हणजे एखाद्या शब्दांमधली अक्षरसंख्या किती आहे, त्यानुसार एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर अशा प्रकारे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं शब्द एकत्र केलेले आहेत किंवा अंत्याक्षर काय आहे, तर डांत, कांत असे शब्द एकत्र केलेत, अशी अशी ही विभागणी अंतर्गत ह्याच्यात काही आढळते किंवा कशावरनं शब्द सुरू झालाय, त्यावरूनही विभागणी केलेली आढळते. हलायुधाच्या एकार्थ कोशामध्ये एकच अर्थ दाखवणारे असे अनेक शब्द एकत्र केलेत. खूप वैविध्यपूर्ण कोश आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये आढळतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, की एखादा शब्द एखाद्या कोशात शोधायचा झाला, तर ते शोधणं कधी-कधी अवघड होऊन बसतं. आता नव्याने प्रकाशित होत असताना काही कोशांना
शब्दसूची जोडलेल्या आहेत. जसं कल्पद्रू कोशाला शेवटी एक शब्दसूची दिली आहे किंवा अभिधान रत्नमालेला एक सूची दिली आहे आणि त्यामध्ये तर शब्दांचे अर्थ सांगणारी असाही शेवटचा एक विभाग आहे, की ज्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये अर्थ आणि त्या शब्दाचं तो शब्द त्या अभिधान रत्नमालेमध्ये कुठे आढळतो, अशी नोंद केली आहे. पण जोपर्यंत या सूची नाहीत, तोपर्यंत एखादा शब्द ह्या टाइपच्या वर्गीकरणामध्ये शोधणं जरा अवघड होऊन बसतं. वेगवेगळे संस्कृत कोश विभागत असताना आपल्याला अनेक प्रकारे वर्गीकरण इथे केलेलं दिसतं. त्यामध्ये अ, एक सामान्यपणे सर्व प्रकारचे शब्द देणारे कोश असे काही असतात, की जे अमरकोश किंवा अभिधान चिंतामणी हेमचंद्राचा त्याच्यासारखे कोश म्हणता येतील किंवा काही कोश हे विषय विशिष्ट असतात. त्यामुळे त्याचा एक विभाग काही जण करत असतात, की त्यामध्ये वैद्यका संबंधीचे जे आपण आत्ता पाहिले धन्वंतरीय निघंटू, राजनिघंटू किंवा मदनपाल निघंटू किंवा तंत्रावरचे काही कोश आहेत, जसं उद्धारकोश, तंत्राभिधान गणित आणि ज्योतिषशास्त्रावरचे गणित नाममाला किंवा ज्योतिषशास्त्र निघंटूसारखे काही कोश आहेत. अशा प्रकारे विभागणी केली जाते किंवा काही अभ्यासक अमरपूर्व काळातले कोश, कारण अमरकोश हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा कोश मानला जातो आणि अमरकोश म्हणजे अभिजात संस्कृत कोशांची सुरुवात म्हणून तो खूप महत्वाचा आहे. अमरकोश हा असा एक ग्रंथ आहे, की ज्याच्यावर सर्वाधिक टीका लिहिलेल्या सापडतात, की एखाद्या कोशावरती तो स्पष्ट करणारा किंवा त्यातली रचना स्पष्ट करणं, त्यातल्या अ, शब्दांमधली दुर्बोधता जी काळामुळे वाढत जाते, ती कमी करणं यासाठी वेगवेगळ्या कॉमेंटरीज त्याच्यावर रचल्या गेल्या. जवळपास 40 हून अधिक कॉमेंटरीज ज्याच्यावर लिहिल्या गेल्या आहेत. असा कोश म्हणजे अमरकोश आणि म्हणून अमरकोशाला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान देऊन अमरपूर्व आणि अमरोत्तर आणि अमरकोश अशा प्रकारे रचना काही वेळा केलेली आढळते. साधारणपणे असं लक्षात येतं, की अमरकोशानंतरच्या काळात जे अभिजात कोश निर्माण झाले, ते कोशकल्पतरू हा 17व्या शतकातला जो कोश आहे, त्या कोशापर्यंत सर्व कोश हे साधारण एकाच पॅटर्नमध्ये बनवलेले गेलेले दिसतात. सामान्यपणे या कोशांची अंतर्गत रचना बघता असं दिसतं, की बहुतेक अ, कोश हे जर एकार्थ म्हणजे समानार्थी शब्द देत असतील आणि अ, अनेक अर्थ एका शब्दाचे अनेक अर्थ देत असतील, तर त्यावेळी त्याचे वेगळे-वेगळे विभाग करतात. आणि काही कोश असे आहेत, की जे मिश्र कोश आहेत, ज्यामध्ये समानार्थी आणि अनेकार्थी असे दोन्हीही वेगळे-वेगळे विभाग आहेत. जसं यादव प्रकाशाचा वैजयंती कोश. या ठिकाणी निघंटू वर्गीय कोश बघत असताना आपल्याला याच्या पुढचा निघंटू वर्गीय कोश दिसतो, की जो ज्योतिषशास्त्र निघंटू आहे. अ, हा कोश मुद्दामून इथे आपल्यापुढे बोलण्याचं कारण असं, की इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये अ, हा कोश निर्माण झाला. त्यामुळे निघंटू हा जसा सगळ्यात पहिला कोश म्हणून ओळखला जातो, तर त्या नामाभिधानाने नंतर पुन्हा-पुन्हा शब्दांच्या याद्या देणारे असे अनेक कोश निर्माण झाले. या निघंटूची रचना ज्योतिषशास्त्र निघंटूची पण अशी आहे, की त्याच्या आतमध्ये 7 वेगवेगळे निघंटू आहेत. ज्यामध्ये नक्षत्र निघंटू, राशी निघंटू, ग्रह निघंटू, स्थान निघंटू, भाव निघंटू, कारक निघंटू, अंकसंज्ञा निघंटू असे वेगवेगळे निघंटू आहेत. यातल्या राशी निघंटूमध्ये त्या राशीसाठी वापरले जाणारे जे पर्यायवाची शब्द आहेत, या शब्दांची सुद्धा नोंद इथे केली आहे किंवा अंकसंज्ञा निघंटूमध्ये फार रंजक माहिती आपल्याला दिसते, की एखादा अंक हा काय-काय अर्थाने वापरला जातो, याची नोंद इथे आहे, की सूर्य, चंद्र हे जेव्हा शब्द वापरले असतात, तेव्हा ते 1, 2 1 या अंकासाठी वापरले असतात. तर हे सूचित करण्याकरता हा अंकशास्त्राचा एक निघंटू आपल्याला ज्योतिषशास्त्र निघंटूमध्ये आढळतो. अगस्त्य निघंटू नावाचा एक निघंटू 1110 मध्ये रचलेला आहे आणि याच्यामध्ये देवतांची नावं आहेत. वेगवेगळ्या देवतांची नावं आणि त्याचे पर्यायवाची शब्द असे देणारा हा अगस्त्य निघंटू.
निघंटुवर्गीय कोशांमध्ये असणारं हे वैविध्य आपल्या लक्षात आलं असेल, की कशा पद्धतीनं ह्या निघंटूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे आणि तरीही त्याचं त्या कोशाला निघंटू असं म्हटलंय. व्याकरण विषयक अनेक कोश ज्याच्यामध्ये धातुपाठ, गणपाठ, वेगवेगळ्या शिक्षा, उणादी सूत्र, लिंगानुशासन यासारखे ग्रंथ येतात. यातही बऱ्यापैकी प्रमाणामध्ये या शब्दांच्या याद्या असल्याचं आपल्याला आढळतं. यामध्ये बघितलं तर गणपाठामध्ये साधारणपणे हा पाणिनीचा जो गणपाठ आहे, तो इसवी सनापूर्वीचं 4थं शतक असा त्याचा काळ म्हणता येईल. हा व्याकरण विषयक जे कोश आहेत, त्यातले उणादी सूत्र, गणपाठ आणि धातुपाठ हे अ, वृत्तबद्ध नसणारे असे कोश आहेत आणि लिंगानुशासनामध्ये सुद्धा पाणिनीचं जे लिंगानुशासन आहे, ते जरी गद्य असलं, तरी वररुची, हर्षवर्धन आणि शाकटायन ह्यांचं जे लिंगानुशासन आहे, ते आपल्याला छंदोबद्ध अशा स्वरूपात आढळतं. यामध्ये गणपाठामध्ये 261 गट छोटे-छोटे वेगळे करून त्या गटामध्ये अ, ज्या शब्दांची घडण एकसारखी आहे, एकाच पद्धतीनं जे शब्द घडलेत, असे शब्द एकत्र देऊन असे हे 261 गट इथे तयार केलेत. किंवा धातुपाठामध्ये 10 गणांमध्ये जी सर्व धातूंची विभागणी आहे, ती विभागणी करणारे 10 गण आणि त्यामध्ये सर्व धातू असे लिस्ट आउट केलेत. म्हणजे त्याची यादी फक्त तिथे दिली आहे. उणादी सूत्रामध्ये आपल्याला असं दिसतं, की 750 सूत्र ही 5 विभागामध्ये त्याच्यात विभागलेली दिसतात आणि ही सूत्र म्हणजे काय आहे? तर निरुक्तामध्ये यास्कांनी जो सर्व नामं ही धातूपासून तयार झाली आहेत. नामानी आख्यात जानी हा जो सिद्धांत मांडला, त्याला पुष्टी देणारं अशा पद्धतीच्या या शब्दांच्या घडणीसाठी लागणारी अशी ही सूत्र आहेत, उपयुक्त पडणारी अशी सूत्र आहेत. आणि यावर उज्ज्वला दत्ताची टीका ही सुद्धा खूप अ, प्रसिद्ध आणि उपलब्ध आहे. नामलिंगानुशासन असं सामान्यपणे अ, या काही कोशांना म्हटलं जातं. कारण या कोशांमध्ये एखाद्या शब्दाचं किंवा नामांचं त्याचं लिंग काय आहे, हे सांगितलं जातं. आणि ते लिंग सांगत असताना प्रत्येक कोशाची म्हणून काहीतरी वेगळी स्टाईल असते. पण कोश वाचत असताना कोशांचा वापर करत असताना काही अगदी ग्राउंड रूल्स ज्याला आपण म्हणू, त्या गोष्टी किंवा काही सामान्यपणे वापरली जाणारी तत्व ही आपल्याला माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण अमरकोश या इसवी सन 6व्या शतकातल्या कोशापासून ते कोशकल्पतरू या 17व्या शतकापर्यंतचे कोश हे सामान्यपणे एकाच पठडीतले आहेत, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे सर्व कोश काय करत असतात, तर लिंग निर्देश करत असतात आणि कसा तर रूपभेदेनं. म्हणजे वेगळं रूप तिथे दाखवून बहुतेक वेळा लिंगनिर्देश हा केलेला असतो. त्या व्यतिरिक्त पुमान, ना, पुसी असे शब्द वापरून पुल्लिंगाचा उल्लेख या कोशामध्ये केलेला आढळतो किंवा नारी, स्त्री, स्त्रियां, योषिती या शब्दांचा वापर करून स्त्रीलिंगी शब्द तिथे सांगितलेले असतात. नपुंसके, क्लीबे, षंढे या शब्दांच्या उल्लेखाने नपुंसक लिंगाचा उल्लेख केलेला असतो किंवा द्वयोहो म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही चालणारा शब्द असेल, तर त्याच्यासाठी हे वापरलं जातं किंवा नपुंसकलिंगातल्या शब्दासाठी द्विहीन किंवा द्वयहीन असं म्हटलं जातं. त्रिषु असं म्हटलं असेल, तर अर्थातच तो शब्द तीनही लिंगांमध्ये चालणारा असतो. विषय विशिष्ट कोश हे संस्कृत मधल्या कोशांचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल, की हे कोश त्या-त्या विषयातल्या टर्मिनॉलॉजीज, त्या-त्या विषयातले पारिभाषिक शब्द आणि त्या शब्दांविषयीची माहिती अशी एकत्रित स्वरूपात देतात. जसं तंत्रासाठी उद्धारकोश आणि तंत्राभिधान हे जे कोश आहेत, हे कोश रचत असताना कशा-कशाचा आधार घेतलाय, तर दक्षिणामूर्ती यांनी रचलेला उद्धारकोश जो आहे, तो 15व्या शतकात केलेली ही वृत्तबद्ध रचना आहे आणि या श्लोकाचा वापर कुणासाठी आहे, तर तंत्र या संप्रदायाच्या किंवा त्यातलं जे प्रशिक्षण घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे आणि सुरुवातीलाच त्या कोशकारांनी असं सांगितलंय, की वामकेश्वर तंत्र,
रुद्रयामल तंत्र, डामरतंत्र, भैरवतंत्र आणि यासारखी जी तंत्र आहेत, या तंत्रांचा अभ्यास करून म्हणजे या तंत्रांविषयीची एकत्रित माहिती लोकांना मिळावी, म्हणून मी हा कोश रचलाय. त्यामुळे कोश रचत असताना जसं शब्दांचं प्रिझर्वेशन, शब्दांची साठवणूक आणि त्यांची वर्गवारी करणं हा उद्देश आहे. तसंच एखाद्या विषयातलं, एखाद्या अ, ज्ञानशाखेतली माहिती ही लोकांना एकत्रित मिळावी, या उद्देशाने रचलेले सुद्धा काही कोश आहेत. वैद्यकशास्त्रातले कोश आपण मगाशीच पाहिले आणि ज्योतिषशास्त्रातला आपण एक कोश पाहिला, ज्योतिषशास्त्र निघंटू. तसाच गणित नाममाला असा हरिदत्ताचार्यांनी रचलेला 17व्या शतकातला कोश आहे आणि यामध्ये सुद्धा मगाशी जसं आपण बघितलं, की ज्योतिषशास्त्र निघंटूमध्ये आलेल्या वेगवेगळ्या निघंटूमध्ये जी माहिती दिली आहे, तशाच प्रकारची माहिती आणि या सर्व शब्द काय महिना, वार, तिथी, प्रहर या सगळ्यांसाठी असणाऱ्या समानार्थी शब्दांची जंत्री ही या गणित नाममालेमध्ये आपल्याला दिलेली आढळते. संस्कृत भाषेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा या अभिजात संस्कृत कोशांच्या नंतर जो आपल्याला दिसतो, तो टप्पा म्हणजे आधुनिक संशोधकांसाठी उपयुक्त असे नव्याने तयार झालेले काही कोश, ज्यामध्ये द्वैभाषिक कोश जेव्हा भाषेची दुर्बोधता वाढत जाते किंवा परकीयांना ही भाषा जाणून घेणं आणि शिकणं याची गरज निर्माण होते. त्यावेळी त्यांना काही संकल्पना समजाव्या यासाठी द्वैभाषिक कोशांची गरज निर्माण झाली आणि या द्वैभाषिक कोशांची रचना साधारण 17व्या शतकाच्या नंतर व्हायला लागली. त्यातले काही जुने संस्कृत कोश आणि त्या कोशांविषयीची माहिती याबरोबरच अन्यही काही संशोधनाला उपयुक्त असे कोश, की ज्यातले बरेच कोश हे विषय विशिष्ट आहेत. अशा कोशांविषयीची माहिती आपण संशोधन करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं अ, गोष्टी वापरायच्या हे समजावं आणि कुठल्या प्रकारची माहिती कुठे मिळेल हे समजावं, यासाठी उपयुक्त अशी माहिती आपण अ, उद्याच्या व्याख्यानामध्ये काही भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी संस्कृत वाङ्मयामध्ये आढळणाऱ्या काही कोशांचा भाग काही कोशांची अगदी तोंड ओळख आपण आज करून घेतली. ती करून घेतल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली असेल, की या कोशांची सखोल माहिती आपण घेऊया, या कोशांविषयी आणखीन काही आपण जाणून घेऊया, त्या लोकांसाठी, त्या जिज्ञासूंसाठी एक महत्त्वाचं निवेदन आत्ता मी करणार आहे. ते म्हणजे ज्या संस्थेत मी काम करते, त्या डेक्कन कॉलेज या संस्थेला 200 वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावर्षी काही विशेष छोट्या-छोट्या अभ्यासक्रमांची योजना संस्थेकडनं केली जातीये आणि डेक्कन कॉलेजमधल्या संस्कृत कोशशास्त्र विभागातर्फे 2 वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे 2 वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्णतया ऑनलाईन अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे 20 अभ्यासिकांचा, 20 तासिकांचा असे हे अभ्यासक्रम असणार आहेत आणि यामध्ये संस्कृतच्या व्याकरणाच्या परंपरेचा वेध घेणारी अशी एक मालिका असणार आहे, की असा एक कोर्स असणार आहे आणि दुसरा जो आहे तो संस्कृत कोशवाङ्मयाचा वेध घेणारी अशी मालिका आहे, अशी व्याख्यानांची मालिका आहे, असा तो कोर्स आहे. त्यामुळे या व्याख्यानानंतर तुम्हाला या सर्व कोशांविषयी सखोल माहिती घ्यायची असेल, या कोशांच्या निर्मितीमागची प्रक्रिया, या कोशांच्या निर्मितीमागे किंवा नव्याने निर्माण झालेल्या कोशांच्या मागे असणारी तत्व ही जाणून घेतली, तर हे कोश वापरणं जास्त सोपं होईल आणि अर्थातच संशोधकांना या सगळ्याचा खूप जास्त उपयोग आहे, जिज्ञासूंना याचा उपयोग आहे. त्यामुळे त्यांनी या कोर्सला अगदी आवर्जून प्रवेश
घ्यावा अशी एक सूचना मी तुम्हाला करू शकेन. आणि यासाठी संस्थेच्या वेबसाईटवर साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला निवेदनं किंवा त्यासंबंधीची माहिती तिथे आढळेल. तर मला असं वाटतं, की खूपच धावता आढावा आपण निरुक्तापासून, निघंटूपासून ते अ, काही कोशांच्या माहितीचा आपण घेतला. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अत्यंत समृद्ध असं कोशवाङ्मय संस्कृत साहित्याला लाभलंय आणि त्यामुळे या कोशांमुळे अनेक ज्ञानशाखांचं जतन झालंय. अनेक ज्ञानशाखांमधल्या अनेक संकल्पना आणि अनेक शब्दांची अ, जपणूक झाली आहे. तर त्या सगळ्या शब्दांचा आणि त्या भाषेच्या समृद्धीचा फायदा किंवा त्याची जाणीव आपण करून घेण्यासाठी याचा सखोल अभ्यास करायला नक्कीच तुम्हाला आवडेल. आजच्या या व्याख्यानानंतर तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही शंका कुणाच्या मनात असतील, तर तुम्ही इथे टाइप करायला हरकत नाही. सगळ्या गोष्टींची उत्तरं देताच येतील असं नाही, पण मी शोधायचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे कुणाला जर काही म्हणायचं असेल, तर तुम्ही तुमच्या शंका आणि तुमच्या मनातल्या काही गोष्टी तुम्ही इथे मांडू शकता. धन्यवाद मॅडम. आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे अमिता जोशी यांचा. हं, हं. त्यांचा प्रश्न असा आहे, की ज्योतिषशास्त्र निघंटू हे कुठे मिळू शकते? ज्योतिषशास्त्र निघंटूची एक प्रत आमच्या विभागामध्ये तर उपलब्ध आहे. अन्यत्र तो सहजा उपलब्ध आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण कुणी अ, अभ्यासाला उत्सुक असेल तर त्यांना तो उपलब्ध करून नक्कीच देता येईल. नक्कीच. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी रेज हँडचा ऑप्शन वापरू शकता आणि आम्ही त्यांना अनम्यूट करू. एखादा प्रश्न येईपर्यंतच्या काळामध्ये मगाशी एक बोलता-बोलता गळून गेलेला मुद्दा आत्ता आठवला मला आणि तो असा, की हे जे कोशकार आहेत, हे सुरुवातीला खूप माहिती देतात किंवा परिभाषा सांगतात असं मी म्हटलं. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट दिसते, की नव्या कोशनिर्मितीच्या तत्वांमध्ये हॅलो? हॅलो? हो, येतोय मॅडम. येतोय आवाज. हो, अ, हो. म्हणजे आधीचं मी बोललेलं आलं का? नाही. नव्या कोश निर्मितीच्या ओके. इथपर्यंत झालं होतं. नव्या कोश निर्मितीच्या तत्वांमध्ये जे आढळतं, की कोशकारांनी साधनं काय-काय वापरली आहेत हे त्यांनी सांगावं असं एक संकेत आहे. आणि तो संकेत आपल्या जुन्या कोशकारांनीही फॉलो केलेला आढळतो. त्यामुळे अभिधान चिंतामणीच्या सुरुवातीला हेमचंद्र 56 वेगळ्या-वेगळ्या ग्रंथांची यादी देतो, की हे सगळे ग्रंथ वापरून मी हा कोश बनवलाय. किंवा अ, नवनवीन शब्द भाषेमध्ये येत जातात. वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भाषांच्या संपर्कात आल्यानंतर त्या भाषेचेच होऊन जातात, तिथे सर्रास वापरले जातात आणि अशा शब्दांची नोंद करण्याकरता हेमचंद्रांनी देशी नाममाला नावाचा ग्रंथ रचलाय किंवा शाश्वत कोशामध्ये वराहमिहिराचं नाव आधी सुरुवातीला त्यांनी उल्लेख केलाय किंवा पूर्वसुरींचा उल्लेख करणं आणि आपण वापरलेली साधनं याच्याविषयी सांगणं, ही गोष्ट बऱ्याचदा जुने कोशकारही करताना दिसतायत, की जे नव्या कोशांमध्येही केलेलं असतं. पुढचा काही प्रश्न आहे? हो. अ, मंदार उपाध्याय यांचा प्रश्न आहे, की संस्कृत वाङ्मयाचा नव्याने अभ्यास सुरू करणाऱ्यांसाठी या सर्व कोशांची एक जंत्री कुठे उपलब्ध होईल? कोशांची यादी जर म्हटलं तर त्यासाठी मधुकर पाटकरांचं जे पुस्तक आहे, त्यात त्यांनी 80 हून अधिक कोशांची अगदी थोडक्यात माहिती दिली आहे. आणि फार सुंदर पुस्तक आहे. हिस्ट्री ऑफ संस्कृत लेक्सिकोग्राफी नावाचं. त्यामध्ये आहे आणि यामध्ये सगळे जे प्रसिद्ध झालेले कोश आहेत असे बहुतेक आहेत. या व्यतिरिक्त हस्तलिखितांच्या स्वरूपातही काही कोश आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असे हे कोश आहेत. सई आणि डेक्कन कॉलेजमध्ये जो कोश बनतोय, त्यासाठी ह्या सर्व कोशांची अ, या कोशांचा वापर हा साधनं म्हणून केलेला आहे. त्यामुळे एक विभाग आहे स्वतंत्र, की ज्याच्यामध्ये हे सर्व कोश तिथे आहेत आणि ते वापरले जातात. त्यामुळे तुम्ही इकडे प्रसिद्ध झालेली डेक्कन कॉलेजची डिक्शनरी वापरलीत, तर आपसुकच या सगळ्या डिक्शनरींविषयी
तुम्हाला या सगळ्या कोशांविषयी तुम्हाला माहिती होईलच आणि या कोशांना एक वेगळी ट्रीटमेंट संस्कृत कोश बनवत असताना इथे दिली जाते, की या सर्व कोशांमध्ये आलेले सर्व पर्यायवाची आणि समानार्थी शब्द हे वेगळे नोंदवले जातात. त्यामुळे एखाद्या शब्दाची माहिती घेत असताना तुम्ही जर तयार झालेल्या डिक्शनरीच्या व्हॉल्यूम्समध्ये पाहिलत, प्रसिद्ध झालेल्या, तर तिथे तुम्हाला सर्व कोशांमध्ये तो कसा आलाय, त्याची अर्थाची प्रगती कशी झाली आहे, हे सगळंच कळू शकेल. नक्कीच. संस्कार जानोरकर, तुम्ही अनम्यूट होऊ शकता. अ, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा एक प्रश्न होता, की संगीतशास्त्रावरती कुठला कोर्स उपलब्ध आहे का? संगीतशास्त्रावर एक मॅन्युस्क्रिप्ट या फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या एका कोशाविषयी मी नुकतंच ऐकलं. पण आत्ता उपलब्ध असणाऱ्या किंवा आमच्याकडे वापरल्या जाणाऱ्या कोशांमध्ये आत्ता संगीतावरती असा नाहीये कोश. पण त्याचं हस्तलिखित उपलब्ध आहे. एका संस्थेमध्ये असं नुकतंच माझ्या वाचनात आलं. अच्छा. सई यांचा प्रश्न आहे, निघंटू म्हणजे काय? निघंटू म्हणजे अ, एक सामान्यपणे हे केलेला अर्थ असा, की शब्दांची यादी आणि ती कशी तर वर्गीकृत. त्यामुळे मगाशी आपण निघंटूचं एक पान तिथे पाहिलं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलत, की अ, सगळे शब्द एकत्रितपणे दिलेत आणि एकाच शब्दासाठीचे पर्यायवाची शब्द एका पाठोपाठ एक दिलेत. तर निगमनात निघंटू असं म्हटलं जातं, की तर अशा प्रकारे शब्दांच्या याद्या देणारा असा तो ग्रंथ आहे. आपल्याला चॅट बॉक्समध्ये एक प्रश्न दिसतोय मकरंद ओके. सर यांनी, की आर्काइव्हवरती आपल्याला यापैकी काय-काय उपलब्ध होऊ शकतं किंवा आहे का नाही असं? आर्काइव्हवर काही कोश असू शकतील तुम्हाला उपलब्ध, पण मी नाही चेक केलं कारण माझ्या भाग्याने मला हे सगळे समोर मिळतायत तिथे, त्यामुळे अन्यत्र शोधायला नाही हे केलं गेलं. अ, यस श्रीधर सर, तुम्ही बोलू शकता. नमस्कार बाई. हां, नमस्कार. कुठल्या संस्थेमध्ये खास असं कोशांवर काम चालू आहे का? कारण बऱ्याच वेळा इथं काम करताना अशी अडचण होते, की शब्द नेमका कुठून सुरू होतो, कुठून संपतो, कुठे संपतो हे कळत नाही. हं, अत्यंत नवीन शब्द असतात किंवा हं, आपल्या इतर डिक्शनरीजमध्ये जेव्हा आपण बघतो आपटेमध्ये वगैरे, तेव्हाही ते मिळत नाहीत शब्द. हं, त्यामुळे नेमका हाच शब्द आहे ना आणि ह्याच अर्थासाठी त्यांना वापरायचा आहे ना, हं. अशा खूपशा अडचणी येतात. अमर कोशामध्ये आपल्याला व्याख्या मिळतात, पण सगळ्या कोशांमध्ये व्याख्या मिळत नाहीत किंवा शब्दसूची मिळत नाहीत. तर अशा वेळेस अ, कुठल्या अशा संस्थेमध्ये असं काम चालू आहे का, की कोशांचं भाषांतर किंवा व्याख्यान किंवा त्यांची यादी बनवणं असं काही कुठं काम सुरू आहे का? आता कोशांच्या विषयी काम म्हणायचं तर याच्यामध्ये श्रुतभवन संस्थेमध्ये काही काम केलं जातं. काही कोशांची हस्तलिखित आहेत ती चिकित्सक आवृत्ती याच्या बनवल्या जातात. पण ज्या कोशांना सूची आहेत त्या कोशांचं सोपं जातं. अदरवाईज तो संदर्भ आणि काय विषय चालू आहे, कशा टाइपचे शब्द दिलेत, यावरनं काही अंदाज बांधूनच त्या गोष्टी करायला लागतात असं लक्षात येतं. जे निश्चित असं सांगताना अडचण येते आ थोडी. हो, बरोबर. आणि हे आपल्या दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या समस्या आहेत. पण हो. अशा बऱ्याच वेळी आपल्याला काय संदर्भ आहे किंवा अनेक वेळा दुसरा कुठलातरी कोश तशा टाइपचा एखादा शब्द देतो हं, हं, आणि हं, त्याचा आधार घेऊन आपल्याला या शब्दाची फोड करायला लागते, की हा नेमका कुठं थांबवायचा आणि कुठपर्यंत घ्यायचा असं ठरवायला लागतं कधी-कधी. हं, हं. तर त्यामुळे अन्य कोशांचा आधार आणि त्या कोशासाठी म्हणजे त्या कोशामध्ये वापरलेले इतर त्याची स्टाईल काय आहे, ती थोडंसं पुढे-मागे बघितलं, तर काही वेळा कळतं, की त्याची पद्धत काय आहे देण्याची. ठीक. धन्यवाद. त्यावरनं अंदाज आपल्याला घ्यायला लागतो. धन्यवाद. ऋचा कायद्यानी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हो मॅम. नृत्यशास्त्राशी रिलेटेड आहे का कोणते कोर्स किंवा हस्तलिखित? नृत्यशास्त्रावरचा नाही माझ्या पाहण्यात काही.
नाट्यशास्त्रावरती आहे. नाट्यशास्त्र विश्वकोश आहे, की जो नव्याने निर्माण झालेला आहे आणि राधावल्लभ त्रिपाठींनी तो तयार केलाय आणि अतिशय उपयुक्त छान कोश आहे. त्याची कदाचित थोडी माहिती आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये घेऊ शकतो. अ, संस्कार तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. ओके. माझा एक प्रश्न होता त्याचवरती, की ते हस्तलिखित कुठे उपलब्ध होऊ शकेल आणि त्याच्यावर काम सुरू आहे का? किंवा त्याच्यावर काम कसं होऊ शकेल? संगीताविषयीचं तुम्ही म्हणालात ते ना? हो, हो. अ, ते माझ्या माहितीप्रमाणे मी जे ऐकलं होतं त्याच्यानुसार पुण्यातल्याच एका संस्थेत त्याच्यावरती काम चालू आहे. त्यामुळे तिथे आपल्याला चौकशी करायला लागेल, की काय स्वरूपाचं काम आहे आणि श्रुतभवनमध्येच तशा टाईपचं एक हस्तलिखित आहे असं मी ऐकलं होतं, की या विषयाशी संबंधित. त्यामुळे तिथे चौकशी करून किंवा त्यांनी जर काम त्यांचं पूर्ण केलं तर आपल्याला ते तसंच तयार मिळू शकेल. अच्छा. धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम आपल्याकडे एक प्रश्न आलाय, की विपुला बक्षी यांनी तो विचारलाय, हां. की अमरकोशाचं सर्वाधिक लोकप्रिय होण्यामागचे काही विशिष्ट कारण आहेत का? अमरकोश लोकप्रिय होण्यामागच्या कारणांमध्ये पहिलं तर असं म्हणता येईल, की वृत्तबद्ध रचना त्यामुळे तो पाठ करणं, त्याच्यामुळे शब्दसंपत्ती तुमची वाढते. पर्यायवाची शब्द तुम्हाला अनेक माहिती होतात. या फायद्यामुळे तो पाठ करणं हा एक प्रघात होता, भाषा समृद्धीसाठी आणि तसं म्हटलं तर तो पहिलाच या स्वरूपाचा कोश होता, की जो अशा प्रकारे रचना ज्याची होती असा. आणि त्यामुळे तो लोकप्रिय झालेला असणं शक्य आहे. विवेक सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो हॅलो सर तुमच्या बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो. कमी केला तर थोडं बरं होईल. आता येतोय आवाज माझा? हो, पण तुमच्या बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय. ओके, मी नंतर विचारतो प्रश्न. हो. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? व्ही असं नाव आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांना 2 नंबरची स्लाइड परत बघायची आहे. ओके, एक मिनिट. ही का? एक मिनिट. सामान्यपणे आपण कोश कशासाठी वापरतो याविषयीची? सर मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. व्ही असं नाव आहे. आपण दोन्ही स्लाइड्स थोडा वेळ ठेवल्या आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित हे नाही होते, अन्यथा नाही होते. विवेक सर तुम्ही बोलू शकता. हॅलो, आता येतोय आवाज? येतोय. हो येतोय. ह्या कोशांचं संशोधनात वापर जे म्हटलेला आहे, कुठे कुठे संशोधनात याचा वापर होतोय आणि तो कसा होतोय?
आता संशोधनात वापर म्हणत असताना एखादी व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर अभ्यास करते, तर तो करत असताना उदाहरणार्थ आता एखाद्या व्यक्तीचा कमळ या विषयावरचा अभ्यास आहे, तर कमळासाठी काय काय समानार्थी शब्द वापरले आहेत आणि बहुतेक वेळा हे समानार्थी शब्द हे त्या वस्तूच्या वेगवेगळ्या आयामांचं वर्णन करणारे असतात. तर ते कुठे कुठे आले याचा अभ्यास करून त्याला अनेक गोष्टी त्यातनं कळू शकतात, की कशा कशाशी त्याची तुलना केली आहे, कशा कशाशी साधर्म्य दाखवलंय. किंवा आता मांजरावरती एक अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं, की मांजराला समानार्थी शब्द शोधत असताना अनेक शब्द हे त्याच्या वर्णनाविषयीचे होते आणि म्हणजे त्याच्या गुणवैशिष्ट्यांविषयीचे होते. जसं त्याला दीप्ताक्ष म्हटलंय किंवा त्याला रात्रीच्या वेळी दिसतं याचा उल्लेख असणारे असे काही शब्द होते की जे आपल्याला कोशांमध्येच फक्त आढळतात. तर मांजराची गुणवैशिष्ट्यांची जाण ही त्या काळी ही होती हे दाखवणारे ते अनेक शब्द किंवा त्याचे जिव्हाप त्याला म्हटलंय. म्हणजे जिभेनी पाणी पिणारा कार्निव्हरस ॲनिमल आहे तो आणि तो डोमेस्टिक आहे की नाही याविषयीचा जी शंका आहे ती काढून टाकणारा हा शब्द आपल्याला तिथे सापडला, की त्याला ह्यानीच ओळखलं गेलं. किंवा गात्र संकोचन असं म्हणलंय त्याला. तर अशा प्रकारे अनेक विषयांवरच्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला त्याची मूळ माहिती या कोशांनी कसे वापरलेत, कशा कशात वापरलेत, कुठल्या कोशांमध्ये वापरलेत यावरनं त्याचं सहाय्य होऊ शकतं. आणि उद्याला आपण जे कुठले आधुनिक कोश बघणार आहोत त्यामध्ये जे काही विश्वकोशात्मक कोश आहेत त्याच्यामध्ये एखाद्या संकल्पनेची सखोल माहिती आपल्याला मिळू शकते. जसं वेगवेगळ्या विषयांवर आधारित जसं नाट्यशास्त्र विश्वकोशाचा आपण मगाशी उल्लेख केला, तर नाट्यशास्त्रातली समजा एखादी ताल ही संकल्पना आहे किंवा याचा सखोल एखाद्याला अभ्यास करायचा आहे, तर त्या कोशामध्ये त्याची सर्व माहिती मिळू शकते. आणि जुने कोश पर्यायवाची शब्द आणि अनेकार्थ म्हणजे कुठल्या कुठल्या अर्थाने वापरला गेलाय हे प्रामुख्याने देऊ शकतात. ओके. अजून एक प्रश्न होता, मानसशास्त्रावरचा असं काही कोश आहेत का? नाही, मानसशास्त्रावरचा काही नाहीये आपल्याकडे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. देशमुख सर, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. मला एक असं विचारायचंय मॅडम, की कोश आणि निघंटू या दोन शब्दांमध्ये व्युत्पत्ती दृष्टीने आणि त्याचा वापर अशा दृष्टीने काय फरक आहे? हे दोन पूर्णपणे स्वतंत्र शब्द आहेत. आणि निघंटू हा शब्द ज्या प्रकारच्या कोशांना वापरलाय ते शब्दांची यादी देतात असं आपल्या लक्षात येतं. आणि कोश म्हणजे साठवणुकीचं कामच ते करतात. पण तरीही ती पद्धत जी काही वापरली होती निघंटूनी की शब्दाची लिस्ट देणं फक्त, तिथे काही अर्थाचा विचार किंवा अन्य कुठला विचार त्याच्यात केलेला आढळत नाही या निघंटू प्रकारच्या कोशांमध्ये. त्यामुळे शब्दाची साठवणूक दोन्ही करतात, पण फक्त निघंटू या ह्याच्यामध्ये जास्त शब्दांची यादी दिलेली असते. एक आयुर्वेदाचा अभ्यासक म्हणून मला त्याच्यामध्ये असं दिसतं की तुम्ही ज्या दोन कोशांचा 3 रादर कोशांचा तुम्ही उल्लेख केलात, मदनपालाचा केलात, धन्वंतरीचा केलात आणि राजनिघंटूचा केलात. हो. तर त्यावेळेला त्या सगळ्या ग्रंथांना किंवा त्या रचनांना कोश न म्हणता निघंटू असं म्हटलं गेलं. आणि ते म्हणजे मला बेसिकली त्याच्यातला फरक कळलेला नाहीये की नेमकं कोश का नाही म्हटलं आणि निघंटूच का म्हटलं. म्हणजे रचनात्मक दृष्टीने काही फरक आहे त्याच्यामध्ये? रचनात्मक दृष्टीने काही वाटत नाही. दोन्ही मध्ये ह्याची जंत्री दिलेली आहे. उलट हे जे निघंटू आहेत, कदाचित निघंटू हे नाव पॉप्युलर झाल्यामुळे त्यांनी दिलं असेल, कारण राजनिघंटू आणि धन्वंतरी निघंटू मध्ये उलट वनस्पतींचे उपयोग कशासाठी, कुठल्या रोगावर करा, म्हणजे कास किंवा असे वेगवेगळे पित्त किंवा याच्यासाठी वापरा असे पण उल्लेख आहेत. म्हणजे त्यांनी निघंटू या शब्दांच्या यादीपेक्षा जास्त माहिती त्यांनी खरं तर दिलेली आहे. गुणधर्म, रस कुठला आहे हे सगळं माहिती दिली आहे. तो कुठल्या कशा टाईपची वनस्पती आहे याच्या सुद्धा नुसार वर्गीकरण केलंय. तर त्याच्यामुळे त्या नावाला मिळालेली पॉप्युलरिटी आणि सँक्टिटी
आता अनेक वेळा अनेक गोष्टींना वैदिक म्हटलं की लोकांना ते खूप जुनं आणि हे वाटतं. तर याच्या मागे भावना काय आहे? तर ते जे आहे ते जुनं आहे, ते उत्तम आहे, ते चांगलं आहे आणि आपला त्याच्याशी संबंध आहे. हा कुठेतरी एक हे असू शकतो. पण यावर आणखीन कदाचित अभ्यास करून मला सांगता येईल. पण आता तरी कारण currently रचना मला हे जर दिसतंय. रचनात्मक दृष्टीने जर बघितलं तर संस्कृत निघंटू पासून अष्टांग निघंटू पासून सुरुवात करून अगदी निघंटू रत्नाकरापर्यंत आत्ताच्या अगदी म्हणजे 19व्या शतकातल्या निघंटू रत्नाकरापर्यंत जर आपण विचार केला हां. तर रचनात्मक दृष्टीने खूप फरक आहे. बरोबर. म्हणूनच म्हणजे असं त्यांनी काही सांगितलेला पॅटर्न दिसत विषय नाही की फक्त विषय वस्तू त्याच्यातले पण आहे. बदलतायत. अगदी, अगदी विषय बरोबर. वस्तू पण त्याच्यामध्ये बदलतायत. मग म्हणजे म्हणून मग निघंटू एक संज्ञा ही एक वेगळीच अजून हे आणि कोश ही संज्ञा अजूनच वेगळी. म्हणजे कोशाचं जनरली आमच्या डोळ्यासमोर येणारं स्वरूप म्हणजे एक शब्द आणि त्याच्या दृष्टिकोनातनं त्याचे सगळे जे काही जिथं जिथं व्युत्पत्ती आहे, जिथं जिथं त्याची व्युत्पत्ती, त्याची जिथं जिथं रेफरन्सेस आहेत आणि त्याचा त्या भाषेतला किंवा चालू जो काही जी काही आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेतला अर्थ अशा बरोबर. पद्धतीने केलेली रचना असं शब्दकोशाचं साधारण स्वरूप डोळ्यासमोर येतं. पण हे जे तुम्ही म्हणता हे आधुनिक शब्दकोशांना लागू पडेल. जुन्या शब्दकोशामध्ये निरुक्त वगळता व्युत्पत्ती फार काही अशी थेट कुठल्या कोशांनी दिलेली नाही. क्लासिकलमध्ये तर कुठल्या कोशांनी दिलेली नाही व्युत्पत्ती. आणि निघंटूविषयी जे विका राजवाडे आणि के त्रिपाठींचं म्हणणं आहे की हा फक्त ऋग्वेदाचाच असावा आपल्याला जो निघंटू म्हणून मिळतो वेदांगामध्ये असणारा. तर वेदांगामध्ये. तर तो फक्त ऋग्वेदाचाच असावा आणि अन्य ह्याचेही असे असावेत. ह्या गोष्टीला पुष्टी मिळते. नंतरच्या काळातही त्या नावाच्या पॉप्युलॅरिटीमुळे निघंटू हे नाव खूप वेळा वापरलेलं दिसतं. तर पण म्हणजे असं दावा करणं खूप धार्ष्ट्याचं ठरू शकेल, की हे असंच असावं. पण त्याच्या विषयवस्तूमध्ये असलेलं वैविध्य अगदीच जाणवतं म्हणजे, की ज्योतिषशास्त्र निघंटू, राजनिघंटू, मदनपाल हे इथल्या इथे जरी पाहिले तरी लक्षात येतं, की विषयवस्तूत खूप वैविध्य आहे, पण तरीही त्याला निघंटू नाव आहे. यादी हा कॉमन फॅक्टर आहे, की जंत्री देणं हा त्याच्यात कॉमन दिसतो. धन्यवाद. श्रुती मॅडम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. नमस्कार बाई. नमस्कार. एक बालबोध प्रश्न असा आहे की सध्या देवनागरीमध्ये कोश म्हणजे षटकोनाचा आणि कोश असं शहामृगाचा दोन्हीही शब्द वापरतात. तर कोणता शब्द अचूक आहे? आता याच्यासाठी आपल्याकडे जे द्विरूप कोश आहेत, की ज्या द्विरूप कोशामध्ये दोनही रूप पॉसिबल असणारी किंवा प्रचलित असणारी दिली जातात शब्दांची. तर त्यातला एक आहे पाणिनीचा द्विरूपकोश आणि दुसरा आहे श्रीहर्षाचा द्विरूपकोश. तर यामध्ये कोश शब्दच तिथे दिलाय, की जो एकदा श आणि एकदा श अशा दोन्ही स्वरूपात आलाय. तर त्यामुळे द्विरूपकोश हा दोन्हीही पॉसिबल फॉर्म्स देतो, की हे वापरात आहेत. आणि द्विरूपकोशामध्ये तसे आढळतात, की श आणि श दोन्ही बरोबर आहेत असे. वास्तविक पाहता द्विरूपकोश हे प्रचलित असणारे जे काही फॉर्म्स आहेत हे पाहून हे दोन्ही उपलब्ध आहेत असंच देतो. संस्कार तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. नमस्कार मॅडम. मला एक अजून प्रश्न होता दुसरा, की योगशास्त्रावर काही उपलब्ध आहे का कोश? योगशास्त्रावरती आपल्या जुन्या कोशांमध्ये विषय विशिष्ट असा काही कोश नाहीये. पण एक नव्याने निर्माण झालेला कोश आहे आणि तो उपलब्ध आहे. अजून कोणाचे काही प्रकाशित प्रश्न केलाय आहेत? आणि तो उद्याला मी उद्याच्या ह्याच्यात सांगू शकेन तुम्हाला, की आधुनिक कोश जेव्हा आपण उद्या विचारात घेणार आहोत तेव्हा हे करू शकेन.
नक्की. धन्यवाद. हं. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? मॅडम मला एक विचारायचं होतं, रुचिता बोलतेय. हां, बोल. हां, मला असं विचारायचं होतं, की आता जसं आपल्याकडे वेगळे-वेगळे प्रश्न येत आहेत, की या शास्त्रावरचा कोश आहे का? किंवा त्या शास्त्रावरचं काही उपलब्ध आहे का? तर हं. मग असं एक सर्वांगीण माहिती आपल्याला कुठे मिळू शकते का? की या क्षेत्रामध्ये इत्यादी असे कोश उपलब्ध आहेत? अशी एकत्रित त्याची काही कुठे लिस्ट पब्लिश झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. मग त्यातल्या त्यात एखाद्या विशिष्ट विषयाविषयी आपल्याला जर माहिती हवी असेल, तर मी ज्या संस्थेत काम करते तिथे बऱ्यापैकी अशा स्वरूपाचं काम केलं जातं. त्यामुळे त्यातल्या कुठल्याही शिक्षकाला तुम्ही विचारून काही गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकेल. अच्छा, कारण प्रत्येकजण ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यातल्या माहितगार आहे त्याला प्रश्न पडतो, की या क्षेत्रात कोश आहे का? हो, अगदी बरोबर आहे. आणि काही कोश असे आहेत, की जे नव्याने निर्माण झालेत आणि ते आपल्याला अ, प्राथमिक पातळीवरची माहिती घेण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतात. जसं वेदांतासाठी एक डिक्शनरी आहे, की अगदी छोट्या वेदांतातल्या संकल्पना त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. किंवा श्रौतातल्या काही संकल्पनांसाठी वेगळा कोश आहे. हं, हं. तर अशा प्रकारचे अनेकविध कोश हे गेल्या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये बऱ्यापैकी असे निर्माण झालेले आहेत किंवा त्यानंतरच्या काळात खरं तर. हं. आणि जसं आपल्याला काही संस्कृत ग्रंथांच्या बाबतीमध्ये त्या ग्रंथाचं लक्षण सांगितलेलं असतं, की या लक्षणांनी युक्त असेल तर त्या ग्रंथाला ही संज्ञा दिली जावी असं. तसं कोशाचं काही लक्षण सांगितलेलं आहे का कुठे? कोशाचं लक्षण असं काही माझ्या वाचनात नाही आलेलं कुठे. पण सामान्यपणे समानार्थता आणि अनेकार्थता सांगणं आणि लिंगानुशासन म्हणजे लिंग हे करणं यासाठी कोशाचा वापर शब्दांचा हे करणं या असाच केलेला आढळतो. आणि मग तशाच प्रकारे निघंटूचं लक्षण काय सांगता येईल? निघंटूचं लक्षण म्हणजे पुन्हा असंच आहे, की आपल्याकडे आधी ग्रंथ समोर आहे आणि मग आपण त्याचं हे बनवतोय, की हे ग्रंथ सगळे ज्यांना नाव निघंटू आहे, त्यांना एकत्रित कसं आणायचं असा विचार करून आपण त्यांना याद्या दिल्या आहेत असं म्हणतोय ना. अच्छा. हं. म्हणजे चला निघंटू बनवूया आणि मी अमुक-अमुक करून बनवतो असं काही कुठे आपल्याला आढळत नाहीये. त्यामुळे जे उपलब्ध साहित्य समोर आहे, त्याच्या आधारे आपण त्याचा कॉमन थ्रेड काय असेल असा विचार आता करतोय. आणि मग आपल्याला लक्षात येतं, की या सगळ्यामध्ये याद्या दिलेल्या आहेत. हं, हं, हं. म्हणजे आपल्याला शेवटी मग असं ठरवताच येत नाही, की कुठल्या प्रकारच्या ग्रंथाला कोश म्हणायचं आणि कुठल्या प्रकारच्या ग्रंथाला निघंटू म्हणायचं. अ, असं त्याच्यामध्ये विभाजन करणं खूप अवघड आहे. कारण ही नावं घेऊनच ते ग्रंथ आपल्या समोर आलेत. हां. त्यामुळे जे समोर आहे त्याचं विभाजन करून आपण ठरवू शकतो, की हा वेगळा का आहे? हं, हं. पण तसंही करताना आपल्याला मगाशी आपण बोललो तसं, की कंटेंटचाही विचार करता अ, ते साधारण एकाच प्रकारचे आहेत, की ज्यामध्ये शब्दांविषयीची माहिती दिली आहे. समानार्थतेचाही विचार कधी-कधी निघंटूमध्ये केलेलाच आहे. त्याच्यामुळे असं दोघांचं विभाजन वेगळं करणं अवघड वाटतंय. हं, हं. धन्यवाद मॅडम. हं. शेवटचा प्रश्न घेऊया आपण आता. हां. ऋचा गायधनी तुम्हाला केलंय अनम्यूट. हॅलो मॅम, मी आतापर्यंत असं ऐकलंय की चारी वेदाचे वेगळे कोश असतात. तर मग चारी वेदांचा एकत्र सार असणारा आणि जो समजायला सोपा आणि सरळ असेल असा कोणता कोश आहे का उपलब्ध? वेदांसाठी कोश असं नाही माझ्या पाहण्यात आलेला. अ, काही असे इंडायसेस आहेत, की जे नंतरच्या काळामध्ये काही परदेशी अभ्यासकांनी किंवा असे तयार केले, की ज्यामध्ये वेदात आलेल्या सगळ्या शब्दांची नोंद केली आहे किंवा विश्वबंधूच्या कोशामध्ये एखादा शब्द कुठे-कुठे आलाय याची नोंद केली आहे पुन्हा. पदानुक्रम कोश ज्याला म्हणता येईल असा. पण फक्त वेदासाठीचा कोश म्हणजे वैदिक पदानुक्रम कोश हाच म्हणता येईल, जो विश्वबंधूंनी प्रसिद्ध केलाय. आणि तो करत असताना त्यांनी एक जनरल इंडेक्स पण छापलाय आणि त्या व्यतिरिक्त संहितेत आलेले शब्द, ब्राह्मणात आलेले शब्द, उपनिषदांमध्ये आलेले, असं त्याचं वर्गीकरण केलंय आणि वेदांगामध्ये आलेले. अच्छा मॅम, धन्यवाद.
चालेल मॅडम, मग आपण आज इथे थांबायचं. हो, अगदी चालेल. तुमचे खूप खूप आभार आणि त्याचबरोबर श्रोत्यांचेही खूप आभार. आणि तुम्ही सर्वांच्या प्रश्नांना अगदी समाधान होईपर्यंत उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. सर्वांना विनंती आहे की उद्या सुद्धा आपण याच वेळेला 7:30 वाजता या व्याख्यानाला जॉईन होऊयात आणि हाच जो विषय आहे तो मॅडम पुढे कंटिन्यू करतील. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. थांबवते मीटिंग.